नमस्कार मित्रांनो. उद्या मार्केटमध्ये 23 एप्रिलला कसं काम करायचं डिटेल्स अनालिसिस करू. काल सुद्धा आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये एक होल्ड कॅन्डल बनण्याची पॉसिबिलिटी, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर कन्सोलिडेशन, आणि सकाळच्या सेशन प्रमाणे जसं आपण डिस्कस केलं होतं की एक होल्ड कॅन्डल, एक साइड वे मार्केट आज राहण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. कारण मार्केट जेव्हाही गॅप डाऊन ओपन होतं तेव्हा ट्रस्ट संपतो लोकांचा की इथून गॅप डाऊन का झालंय, रिझन्स काय आहेत. ठीक आहे. ही निगेटिव्हिटी काउंट केली जाते मार्केटमध्ये. आता तुम्ही बघा की कालची रॅली आपण प्ले केली, त्याच्या अकॉर्डिंग आपण सकाळच्या सेशनमध्ये डिस्कस केलं होतं की 24,350 जोपर्यंत ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत सेलिंगचा बिलकुल व्ह्यू बनवायचा नाही, त्याच्या खाली मार्केट गेलेलं नाही. आणि त्यानंतरची लेवल होती आपण 24,318-19च्या आसपास. या लेवल तुटल्या तर आपण सेलिंग करू, आणि मग या लेवलच्या खाली जर मार्केट गेलं तर एक डायरेक्शनल मार्केट येण्याची पॉसिबिलिटी. पण जो टोटल ट्रेंड आला, या टोटल ट्रेंडचा 50% आपण काउंट केला होता की जर 24,660-665 या झोनच्या वर जर निफ्टी निघाली तरच आपण बाईंग साईडला प्लॅन करू. हा आपलं डिस्कशन होतं. आज मार्केट बिलकुल ॲज डिस्कस कन्सोलिडेशन राहण्याचे सगळ्यात जास्त, जिथं गॅप डाऊन मार्केट ओपन होतं आणि हा बाहेरचा प्रिव्हियस डेचा इंटरेस्ट होता. यामध्ये मार्केट कन्सोलिडेशन राहण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी असते. आणि एक्सपायरी नंतरचा जो फर्स्ट डे असतो हा नॉर्मली कधीतरी ट्रेंडिंग असतो, जर एक्सपायरीमध्ये तसे प्रीमियममध्ये स्ट्रेंथ असेल तर, किंवा प्रीमियमचं वेटेज एका साईडला जास्त एका साईडला कमी असेल तर मार्केट ट्रेंडिंग राहतं. पण आता सध्या तशी कंडिशन नाही. मार्केट प्रिव्हियस डेच्या एक बिग बार कॅन्डलच्या मध्ये गॅपडाऊन ओपन झालं आणि एक कन्सोलिडेशनचं मार्केट आज आपल्याला बघायला भेटलं. इथं पैसा बनलेला नाही. आपण मॉर्निंगला डिस्कस केलं होतं, आज ऑप्शन बाईंगला बिलकुल ट्राय करू नका. पैसा बनण्याची खूप कमी पॉसिबिलिटी असेल. आणि ऑप्शन सेलिंग जर केलं तर एकदा मार्केटमध्ये तुम्हाला बाईंग आलं, एकदा सेलिंग आलं आणि एक कन्सोलिड. दोन्ही साईडला जर प्रीमियम सेल केले असतील तर 10-12 रुपयाच्या आसपास तुमचा प्रीमियम डिके, कारण फर्स्ट डे एवढाही फास्ट प्रीमियम डिके आज होणार नाही. आता उद्या प्लॅन कसा करायचा, उद्या मार्केट ओपन कुठं होईल. डेली टाइम फ्रेममध्ये जर बघितलं तर मार्केटचा जो क्लोजिंग आहे हा खराब क्लोजिंग आहे. खराब का? कारण ज्या ठिकाणी मार्केटची रॅली आली होती 24,480च्या वर, त्या लेवलच्या वर मार्केटने बिलकुल सर्व्हाइव्ह केलं नाही. म्हणजे प्रिव्हियस डेच्या हायच्या वर मार्केट निफ्टी गेलेलं नाहीये. आणि त्याच्या आधीचा जो आपली जी बिग बार कॅन्डल आहे 24,600 या झोनचा, तर आज त्या लेवलला मार्केट जाण्याचा प्रश्न झाला नाहीये. का? कारण मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर 24,480 प्रिव्हियस डेचा हाय जेव्हा ब्रेकआउट झाला त्याच्या खाली ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते. कारण त्या लेवलला मार्केट ओपनिंगलाच ती कॅन्डल एकदा टेस्ट गेली, त्यानंतर मार्केटने बिलकुल एंड ऑफ द डे क्लोजिंग होईपर्यंत ट्राय केलेलं नाही 24,480 रिक्लेम करण्याचा. आता इंटरेस्टिंग मार्केट असणार आहे की या लेवलच्या खाली काय असेल. आता गॅप डाऊन झालं तर मार्केट कुठं गॅप ओपन होईल किंवा गॅप डाऊन ओपन होईल हे बघणं इंटरेस्टिंग राहील, आणि मग आपल्याला प्लॅन करता येईल. पण क्लोजिंग मार्केटचा खराब आहे. काय होऊ शकतं पॉसिबिलिटी, जर मार्केटला आपल्याला ट्रॅप करायचं असेल तर मार्केट थोडंसं या लेवलच्या आसपास गॅप ओपन दाखवू शकतं. आणि हा जो चॅनल पॅटर्न आहे, या चॅनल पॅटर्नच्या अकॉर्डिंग ही काय येते, आपली डायनेमिक लाईन येते. या लेवलला मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर इथं अग्रेसिव्ह बाईंगला बिलकुल प्लॅन करायचं नाही. गॅप अप ओपन होऊन इथून जर प्राइजेक्शन निगेटिव्ह जर बनत असेल, आणि जर ह्या चॅनल पॅटर्नच्या अकॉर्डिंग तुम्ही बघा हा गॅप असणार आहे, या गॅप पासून जर इथून एक निगेटिव्ह प्राइजेक्शन बनून जर मार्केट 24,350 जर ब्रेकडाऊन करत असेल तर ऑलरेडी हा जो बाहेरचा टोटल ट्रेंड मार्केटने आज फेल केलेला आहे. इथं पहिली गोष्ट लक्षात घ्या. कारण इथून जे बाईंग आलं आणि इथून जे सेलिंग आलंय, हे जो ट्रेंड आहे हा 100% काय झालाय, फेल झालाय. आता मार्केट लुकआउट करेल तुम्हाला ट्रॅप करायला की इथं गॅप ओपन होईल एक एम पॅटर्न, किंवा इथून निगेटिव्ह प्राइजेक्शन बनून जर मार्केट परत 24,350च्या खाली निघत असेल तर इथं गिव्हअप करा. इथं मार्केट सेलिंगमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी. आज मार्केट आपण हेच डिस्कस केलं होतं की मार्केट इमिजिएट चॅनल पॅटर्न ब्रेकडाऊन नाही करणार आहे. मार्केट चॅनल पॅटर्नकडे येईल. ही आपली सकाळची लेवल होती. इथून तुम्हाला मार्केट आधी बाईंगमध्ये येईल आणि मग मार्केट सेलिंगमध्ये येईल. आणि एक्झॅक्टली मार्केटचा जो क्लोजिंग आहे हा या झोनच्या आसपास झाला. एक कन्सोलिडेशनचं मार्केट ॲज एक्सपेक्टेड आज घडले. आता करायचं काय, गॅपअपच्या सीनमध्ये या झोनमध्ये वरचा प्रिव्हियस डे हाय आणि हा लो मध्ये जर गॅप ओपन झालं तर हे सुद्धा कन्सोलिडेशन असेल. ब्रेकडाऊन कुठं होईल, जर आजचा जो डे लो आहे याच्या खाली जर निघाला तरच डायरेक्शनल सेलिंगमध्ये प्लॅन करा. गॅपअप झालं तर इग्नोर करा. आता पॉझिटिव्ह कधी जायचं, जोपर्यंत 24,550-75 ही हा जो लेवल आहे, हा जो रायटरचा झोन आहे 575-550, इथली प्राइजेक्शन किती सायजेबल कॅन्डल बनतात हे आपल्याला बघायचं. टेक्निकली 24,600च्या वर जोपर्यंत निफ्टी जात नाही डे हायच्या वर, तोपर्यंत बाय करायचं नाही. हा डे हाय आपल्याला ॲज अ ऑप्शन बाहेर नाही आणायचा. कारण हा जो डे हाय हाय हा साधारणतः 24,600 च्या जवळ आहे, एक रायटरच्या झोनच्या जवळ. त्यामुळे आपण डिस्कस करतो ऑप्शन बाईंग डे हाय गेल्यानंतर करायचं. पण या केसमध्ये डे हाय हा नाहीये, हा डे हायच्या वर गेल्यानंतर ऑप्शन बाईंग करायचं. कारण हा जरी दिवसाचा हाय गेला
तरी या रायटरच्या झोनच्या जवळचा जो एरिया आहे इथं तुम्ही ट्रॅप होणार, इथं ऑप्शन बाहेर ट्रॅप होतील. त्यामुळे ऑप्शन बाईंग इथं बिलकुल करायचं नाहीये. 24,600 जोपर्यंत क्रॉस होत नाही. आता गॅपडाऊन जर मार्केट ओपन झालं तर कोणत्या ठिकाणी मार्केट गॅपडाऊन ओपन होऊ शकतं आणि मग त्यासाठी आपल्याला काय अनालिसिस करायची. सो गॅपडाऊन प्रिडिक्ट कुणी करू शकत नाही, जसं आपण डिस्कस करतोय. पण एक टेक्निकल अनालिसिस जर आपण बघितले तर हा जो बाहेरचा झोन आहे, हा जी कॅन्डल आहे आणि हा जो रजिस्टन्स आहे, याची 50% रिट्रेसमेंट होण्याची पॉसिबिलिटी आता मार्केटमध्ये दिसायला लागली. कारण इराण आणि युएसचं काय डिस्कशन होते त्याच्या अकॉर्डिंग मार्केटचा ओपनिंग ठरणार आहे उद्या. सो इथं प्लॅन कसा करायचा, मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर बाईंग येण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी आहे, किंवा मार्केट जर गॅप ओपन झालं या झोनच्या या कॅन्डलच्या हायच्या वर, तरी सेलिंग येण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. सो हे डिपेंड आहे ओपनिंग वरती. सो आता ओपनिंग कुठं होतंय, 24,378-80च्या आसपास निफ्टीचा आजचा क्लोजिंग आहे. 24,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे जिथून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग पुट रायटर आहे. सो हा झोन आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल. आणि ही लेवल जर आपण बघितली तर ही जी एक स्ट्रॉंग बाईंगची कॅन्डल आहे जिथून मार्केटच्या अपट्रेंडला सुरुवात झाली, या एरियापासून जो कालचा डे हाय बनलेला आहे 24,600, ह्या टोटल एरियाची 50% रिट्रेसमेंट जर आपण बघितली तर 24,074च्या आसपास निफ्टी येऊ शकते. आणि 24,074 हा मार्केटचा फ्रेश ब्रेक इव्हन पॉईंट आहे. तो कसा, कारण मार्केटचा जो हा अप ट्रेंड मार्केटमध्ये इथून बाईंग येत होतं, इथून बाईंग येत होतं, पण ही जी एक स्ट्रॉंग कॅन्डल दिसते, या कॅन्डलच्या खाली मार्केट पॅनिक झालं होतं, एक सेलिंग आलं होतं. म्हणून या लेवलच्या आसपास मार्केट येऊन अशा प्रकारे एक चॅनल पॅटर्नचं फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटू शकतं. कारण या लेवलला हे डायनॅमिक लेवल आहे, रेजिस्टन्स डायनॅमिक बनलाय, सपोर्ट डायनॅमिक आहे. ही जी कॅन्डल आहे सपोर्ट लेवलला आहे. आणि जर 24,074 24,000 हा सुद्धा आपल्यासाठी टेक्निकल सपोर्ट आहे. याच्या खालचं जे मार्केट होतं हे डिस्काउंटेड होतं, आपण इथं डिस्कस सुद्धा केलं होतं. कारण चॅनल पॅटर्न कधी लक्षात घ्या, याच्या खाली जेव्हा मार्केट जातं तेव्हा ते डिस्काउंटेड मार्केट असतं. म्हणून या लेवलचं जे मार्केट होतं हे डिस्काउंटेड होतं, विदिन चॅनल पॅटर्नमध्ये होतं. म्हणून मार्केटमध्ये इथून बाईंग आलं आणि हा बाईंग जे आलेलं आहे हे गॅपअपने आलेलं आहे, लक्षात घ्या. सो या गॅपअपची एक रिट्रेसमेंट ऑलरेडी झालेली आहे. त्यामुळं 24,000 ही एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे आपल्यासाठी. या लेवलला जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर पहिल्या 15 मिनिटाचा हाय जर क्रॉस झाला, इथं इथली प्राइस ऍक्शन आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. मार्केट इथं सायजेबल, इथं मार्केट होल्ड करेल, एक युटर्न येईल, मग ब्रेकडाऊन करून मग अशा प्रकारे जर प्राइस ऍक्शन बनले तर आपल्यासाठी ही डायनॅमिक लेवल इम्पॉर्टंट असेल. जर आपण डिस्कस केली तर हा झोन आपल्यासाठी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. हा कारण इथून मार्केटनी रिजेक्शन केलं होतं, हा सपोर्ट घेतला होता, प्रिव्हियस ट्रेंडमध्ये मार्केट होतं. सो या झोनच्यावर जेव्हा मार्केटने ब्रेकआउट दिला तेव्हाच ही रॅली आलेली होती. त्यामुळे ह्या लेवलची एक रिट्रेसमेंट होण्याची पॉसिबिलिटी, जर गॅपअप मार्केट ओपन झालं तर कंटिन्यू सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी आहे, जर न्यूज निगेटिव्ह असेल तर. आणि या लेवलला तुम्ही बघा चॅनल पॅटर्नचा ऑलरेडी ब्रेकडाऊन झालेला आहे. सो ह्या लेवलची आपण वाट बघतोय, एक ट्रेंडिंग मार्केटची आपण वाट बघतोय. कारण हा सपोर्ट आणि हा सपोर्ट ऑलरेडी आज ब्रेकडाऊन झाला. सो आता हा गॅपडाऊन ओपन होऊन मार्केट इथं येते. गॅपअप जर ओपन झालं तर सेलिंगला अपॉर्च्युनिटी असेल. जर परत ही लेवल जर ब्रेकडाऊन झाली तर एक डायरेक्शनल सेलिंग येईल. पण डायरेक्ट मार्केट जर गॅपडाऊन या झोनच्या आसपास झालं तर मग प्लॅन कसा करायचा सकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण डिस्कस करू. पण एक टेक्निकल लेवल आता 24,000 आणि 24,074च्या आसपास निफ्टी येण्याची पॉसिबिलिटी, जर काही निगेटिव्ह न्यूज आली आणि मार्केट जोपर्यंत 24,600च्या वर क्रॉस होत नाही तोपर्यंत बाईंग साईडला बिलकुल प्लॅन करायचं नाही. आजचा जो पहिला दिवस आहे, आजचा ट्रेंड जो आहे, हा टोटल ट्रेंडची जी रिट्रेसमेंट आहे या लेवलला ही आज ब्रेकडाऊननी क्लोज झालेलं मार्केट. सो हा क्लोजिंग खराब आहे आपल्यासाठी. आता वाट बघायची की मार्केट गॅपअप ओपन होऊन परत ही लेवल ब्रेकडाऊन करते, की गॅपडाऊन डायरेक्टली ओपन होऊन इथून बाईंग येते. सो इथून जर बाईंग आलं 24,100, 24,074 किंवा 24,000 इथल्या प्राइस एक्सचेंजच्या अकॉर्डिंग जर तुम्ही बघितलं तर हा चॅनल पॅटर्न आपण फॉलो करणार. आणि मग आपलं टार्गेट ज्या लेवलचा ब्रेकडाऊन झाला 24,367, 24,400, या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. आणि मग हे थोडं कन्सोलिडेशन ऑप्शन रायटरचं मार्केट येऊ शकतं. जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं, बाईंग आलं आणि या लेवलला जर मार्केट क्लोज झालं तर हे टोटल वीकली एक्सपायरी, मंथली एक्सपायरी या रेंजमध्ये होऊ शकते. आणि मग पुढच्या महिन्याची जी सिरीज असेल, मे सिरीज, या ब्रेकआउटच्या अकॉर्डिंग परत एक मोठं टार्गेट आपण बघू शकतो. किंवा मेच्या सिरीजला मार्केट जर 24,000च्या खाली निघालं तर पुढची सिरीज ही मेची जी असेल ती परत एक डाऊन ट्रेंडची असेल. आणि मग नेक्स्ट नेक्स्ट जी रिट्रेसमेंट आहे ती साधारणतः 23,800 या लेवलच्या आसपास निफ्टी येण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि 23,600 हा टोटल 50% झोन. सो ट्रेंडिंग मार्केट येण्याची, फक्त हे मार्केट गॅपडाऊन झालं
क्लोजिंग खराब झाला तर मग कॅरी फॉरवर्डमध्ये काम करावं लागेल, रिस्क घ्यावे लागेल. सो लाईव्ह मार्केटमध्ये जर मार्केट कन्सोलिडेशननी गॅप डाऊन, परत कन्सोलिडेशननी गॅप डाऊन, परत कन्सोलिडेशनच होत असेल तर हा ट्रेंड 3 दिवसात असा येणार आहे. सो इथं पैसा नाही बनणार आहे. सो या केसमध्ये उद्याचा फायनल डे असेल की हा ट्रेंड काय शिफ्ट होतोय आणि कोणत्या लेवलला मार्केट ओपन होतंय. अकॉर्डिंगली सकाळच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करू. पण आता थोडंसं अलर्ट राहा. हे परवापासून आपण व्ह्यू बनवला होता, या कॅन्डलच्या अकॉर्डिंग आपण एक बाईंगचा व्ह्यू बनवला, पण या लेवलला आपण कॅरी फॉरवर्डमध्ये लॉस बुक केला एक साधारणतः 50 पॉईंटचा. सो आता आपण या लेवलला न्यूट्रल पोझिशनमध्ये आहे. कुठल्याही पोझिशन आपल्या कॅरी फॉरवर्ड नाही आहेत जोपर्यंत मार्केटचा फायनल ट्रेंड आता आपल्याला कन्फर्म होत नाही. सो बाईंग करायचंय की सेलिंग करायचंय, हे लेवल टू लेवल आपण प्लॅन करू. पण एक वे टेक्निकली मार्केटचा जो आजचा क्लोजिंग आहे हा खराब आहे आणि अकॉर्डिंगली प्लॅन आपण उद्याच्या सेशनमध्ये डिस्कस करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.